अच्छा लगे इसके लिए हम बोलते हैं आई लव मोहम्मद, ठीक है। और अगर हम आपसे बोले कि भैया भाईचारा का पेशकश निभाया जाए, आप भी बोलो आई लव जय श्री राम, क्या दिक्कत है इसमें? श्री राम नहीं बोल सकते हम, अभी भी हम कह रहे हैं सीएम हम कह रहे हैं। रुकिए मैडम, थोड़ा फूक लो, फूकता हूँ इसमें, ऐसी भाईचारा होती है। मैं आई लव मोहम्मद बोल रहा हूँ, मुझे कोई आपत्ति नहीं है। इनसे मैंने बोला कि आई लव जय श्री राम बोल दे। पैगंबर साहब है, पैगंबर साहब है, रिस्पेक्टेड पैगंबर साहब। आपको अच्छा लगे इसके लिए हम बोलते हैं आई लव मोहम्मद। हा जो कट्टरतावाद आहे, म्हणजे आय लव्ह मोहम्मदचा आपण आज देशभर काय चाललंय पाहतोय, आणि त्यातून हिंदू मुस्लिम याचं एक वातावरण किती टोकाला गेलंय हेही पाहतोय। बरेलीसारख्या शहरामध्ये हिंदूंनी सुद्धा मोर्चा काढला, हे सुद्धा आपण पाहतोय। जर हिंदूंना आय लव्ह मोहम्मद म्हणण्यात काही ऑब्जेक्शन नसेल, त्यांची काही अडचण नसेल, किंवा तुम्ही मुस्लिम आहेत आम्ही हिंदू आहेत, परंतु तुम्ही जर तुम्हाला मोहम्मद प्यारा असेल तर आम्ही सुद्धा आय लव्ह मोहम्मद म्हणायला तयार आहोत, परंतु आम्हाला जो श्रीराम प्यारा आहे तुम्ही ही आय लव्ह श्रीराम म्हणायला का करताय? जर तुम्ही मनदार नसाल तर मग हा सर्व धर्मसमभाव साध्य कसा होणार? सर्वांनीच एकमेकांच्या धर्मांचा आदर केला पाहिजे, सर्वांनीच एकमेकांच्या आस्था ज्या ठिकाणी आहेत त्या स्थळांचा, त्या देवस्थानांचा, त्या दैवतांचा आदर केला पाहिजे। जर ते होणार नसेल तर मग हा सर्व धर्मसमभावाचा जो बनाव केला जातो त्याला बनावच म्हणावा लागेल। खरंच जर सर्वांना एकत्रितपणे यायचं असेल तर ज्या पद्धतीनं एखादी व्यक्ती गैर मुसलमान असूनही आय लव्ह मोहम्मद म्हणत असेल, ती तेवढी तयारी दाखवत असेल, यासाठी तुम्ही मुस्लिम जरी असाल आणि मी मुस्लिम जरी नसलो तर तुम्हालाही ते चांगलं वाटलं पाहिजे। मुस्लिमांचं सुद्धा काम आहे की इतर धर्मियांच्या भावना, त्यांची मनं राखता आली पाहिजेत। जर कट्टरतावाद कुणी विशिष्ट धर्माचे लोक दाखवत असतील तर इतर धर्माचे सुद्धा लोक कट्टरतावाद दाखवणार।